तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर महाराज की जय. आता वंदीन संत सज्जन जय परमार्थाचे अधिष्ठान जयातेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आजचा दिवस जो आहे कार्तिक पौर्णिमा. या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात, देव दिवाळी असंही म्हणतात, कार्तिक पौर्णिमा असंही म्हणतात. आणि आज गुरु नानक जयंती आहे म्हणून ती पण आज साजरी केली जाते. आता देव दिवाळी कशासाठी म्हणतात बघा. त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर सगळ्या देवदेवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. बघा, राक्षस लोक पूर्वी फार सगळ्यांना साधू संतांना त्रास द्यायचे, त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आणायचे. म्हणून त्या त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर देवानी त्या आनंदामध्ये दिवे लावले सगळीकडे आणि दिवाळी साजरी केली. तो आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी स्पेशली आजचा दिवस असा आहे की आजच्या दिवशी खूप पॉवर आणि कृपा असते. त्यामुळे आज नदीमध्ये केलेलं स्नान म्हणजे गंगेमध्ये केलेलं स्नान आणि दान पुण्य केल्याचं जास्त पुण्य मिळतं आजच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला. आजचा दिवस जो दुसरा आहे की गुरु नानक जयंती. आता जे मोठे मोठे महान संत होऊन गेले त्यात गुरु नानकांचा एक समावेश आहे. कारण शीख धर्माचे संस्थापक, शीख धर्माचे पहिले गुरु हे गुरु नानक होते. त्यांचा जन्म 1469 मध्ये पाकिस्तानात लाहोर या ठिकाणी हिंदू कुटुंबामध्ये झालेला आहे. लहानपणापासून ते इतर मुलांसारखे नव्हते, वेगळेच होते. कारण प्रत्यक्ष देवाचा अवतार होते. त्यामुळे लहानपणापासूनच ते धार्मिक होते. त्यांना देवाची आवड होती. आणि थोडं मोठं झाल्यावर वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. पण शाळेत घातल्यानंतर सुद्धा ते मास्तरांना असे काही प्रश्न विचारायचे की मास्तरांना त्याची उत्तरं देता यायची नाही. त्या मास्तरांनी ओळखलं की या मुलाचा जन्म केवळ जगाच्या उद्धारासाठी आहे. दुसरा शिक्षणाचा याचा हेतू नाहीये. म्हणजे शिक्षणामध्ये हा पुढे येण्यापेक्षा जगाचं उद्धाराचं मोठं कार्य याच्याकडून होणार आहे. कारण प्रश्नाचं स्वरूपच असं होतं नानकांचं लहानपणापासून. दुसरं सांगायचं म्हटलं तर त्यांची जेव्हा मुंज झाली, तुम्हाला माहिती आहे ब्राह्मण लोकांमध्ये लग्नाच्या आधी मुंज करतात, 7व्या 8व्या वर्षी मुंज करतात. त्या मुंजीमध्ये जानवं घातलं जातं मुंज केलेल्या मुलाच्या गळ्यात.
आणि हे जाणून त्यांनी आयुष्यभर ठेवायचं गळ्यात. आणि ते काय काय ब्राह्मणांनी सगळं सांगितलेलं असतं, हे अभ्यास करायचा, हे म्हणायचं, रोज ते म्हणायचं, ते साधन तो मुलगा करत असतो. तसं ते जानवं घालण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्या ब्राह्मणाला सांगितलं, हे जानवं मी घालून घेणार नाही, कारण हे जानवं एक दिवस तुटेल, मळेल. बघा तुम्ही, ज्या जगातली प्रत्येक वस्तू कशी आहे, या दृष्टम तद नष्टम, दिसते ती नष्ट होते. मग ती सकाळी घातलेलं महादेवावरचं फूल असू दे, ते संध्याकाळी कोमेजून जाईल. किंवा बिल्डिंग असेल, 100 वर्षांनी तिला नाश आहे. म्हणजे डोळ्याने दिसणारी प्रत्येक वस्तू नाश ठरलेला आहे. तसं ते म्हणाले, हे जानवं तुटणार आहे, एक दिवस तुटून जाणार आहे जानवं. त्यांनी जानवं घालायला नकार दिला. आणि ब्राह्मणाने सुद्धा बघितलं की हे ऐकणाऱ्यापैकी मुलगा नाही आहे. म्हणजे शिक्षणामध्ये त्यांचं लक्ष लागत नव्हतं, तर त्यांचं लक्ष देवाकडे होतं, की देवाचं ध्यान ते करायचे. आणि देवाचा जो उपदेश त्यांनी सांगितलेला आहे, महत्त्वाचा उपदेश, मी तो तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी एक सांगते की त्यांचं जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी लग्न केलं, तेव्हा त्यांना 2 मुलं झाली. पण ही 2 मुलं झाल्यानंतर त्यांचा पहिला जो मुलगा होता, तो त्याचं नाव होतं श्रीचंद. हा श्रीचंद मुलगा जेव्हा मोठा झाला, तेव्हा गुरु नानकांनी एकदा त्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे आज कामानिमित्त मला गोठ्यामध्ये सेवा करायला जायला मिळालं नाही, तर तू आज ते काम, तू जाऊन गोठ्यातलं काम कर. तेव्हा तो श्रीचंद जो मोठा मुलगा होता, तो आंघोळ करून चांगले कपडे घालून आला होता. त्याला वाटलं, मी आंघोळ करून आलो, चांगले कपडे घातले, तर आता मी गोठ्यात कुठे जाऊ काम करायला. त्यांनी त्यांना सांगितलं, मला मंदिरात जायचंय, आणि मी जर गोठ्यात गेलो तर माझे कपडे खराब होतील आणि मला परत आंघोळ करावी लागेल. आणि आता मला मंदिरात जायचंय, मी आता हे काम करणार नाही. असं त्यांनी उत्तर दिल्यावर त्यांचा एक जो शिष्य होता लिहाना म्हणून, त्याला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, तू जा आणि ते गोठ्यातलं काम कर. त्याने सुद्धा तशीच आंघोळ केलेली होती आणि स्वच्छ कपडे घातलेले होते. पण तो लगेच गुरूंची आज्ञा आल्याबरोबर लगेच तो निघाला. आणि त्यांनी काय केलं, गोठ्यात जाऊन सगळं ते गोठ्यातलं काम तुम्हाला माहिती आहे, सगळे कपडे खराब केले, परत त्यांनी आंघोळ केली, परत तो त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. तेव्हा त्याला तो मुलगा म्हणाला त्यांचा, की तू पण आंघोळ केली होतीस, तू कशाला गेलास गोठ्यात ते काम करायला. तेव्हा तो म्हणाला, मला ते गोठ्याचं कामाचं महत्व नाही, मला गुरूंची आज्ञा महत्वाची आहे. माझ्या दृष्टीने गुरूंची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे शिष्याचं. खरा सच्शिष्य जो असतो, त्याला गुरूंची आज्ञा प्रमाण काय सांगेल ते. बघा, कल्याण स्वामी ना, रामदास स्वामी असे उभे होते याच्या किल्ल्यावर, आणि तिथे उभे राहिल्यावर त्यांची अंगावरची शाल उडाली. त्यांनी लगेच सांगितलं, कल्याणा छाटी उडाली. कल्याण लगेच समजले आणि त्यांनी लगेच उडी मारली. बघणाऱ्या लोकांना वाटलं कल्याण आता वाचवणार नाही इतक्या वरून खाली गेल्यावर, पण कल्याण एका झाडाजवळ अडकला आणि कल्याण वाचला. कारण जेव्हा रामदास स्वामी आज्ञा करतात, तेव्हा पुढची व्यवस्था पण केलेली असते त्यांनी. कळलं का तुम्हाला? गुरु जेव्हा शिष्याला आज्ञा करतात, तेव्हा त्याच्यातून काय बरं वाईट झालं तर त्याची पुढची व्यवस्था त्यांनी केलेली असते. म्हणून ती गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी केली. आणि दुसरा एक शिष्य होता त्यांचा, म्हणजे त्यांना तो फार गुरु समान मानायचा. त्या मुलाला त्यांनी एकदा बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, तू व्यासपीठ तयार कर. व्यासपीठ आता आपलं आहे ना तसं, ते व्यासपीठ बांधून तयार कर. त्याने गुरूंची आज्ञा ऐकली आणि गेला आणि व्यासपीठ तयार केलं. त्यांनी सांगितलं, व्यासपीठ आपल्या आज्ञेप्रमाणे तयार झालेलं आहे. ते म्हणाले, आता पाड, आता ते पाडून टाक. तो लगेच गेला आणि ते बांधलेलं सगळं जे काय तयार केलेलं व्यासपीठ त्याने परत पाडलं. परत दुसऱ्या दिवशी म्हणाले, जा व्यासपीठ तयार कर नवीन. तो परत गेला, व्यासपीठ तयार केलं. परत दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, ते पाडून टाक. गुरु नानकांनी काय केलं,
त्या मुलाला सांगितलं, व्यासपीठ पाडलंच ना, चल शांत बसले. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी व्यासपीठ तयार कर, नवीन नवीन बांध. परत तो मुलगा गेला, परत त्यांनी बांधलं. जा म्हणाले, पाडून ये, सगळं पाडून टाक. तेव्हा त्यांचा मुलगा जो होता तो श्रीचंद, तो म्हणाला की हे काय बांधता पाडता बांधता पाडता, तुम्हाला राग नाही आहे त्यांचा? ते म्हणाले, त्या व्यासपीठाशी आमचा काही संबंध नाही, आमचा संबंध त्यांच्या आज्ञेशी आहे. त्यांची आज्ञा आपण किती ऐकतो आणि किती पाळतो हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. किती वेळा रोज सांगितलं बांधायला आणि पाडायला तरी माझी तयारी आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा शिष्य जगाचा उद्धार करू शकेल जो गुरु आज्ञा ऐकतो. म्हणून सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता म्हटलेलं आहे. गुरूंची आज्ञा झेलणारा शिष्य पाहिजे, गुरुना विरोध करणारा नाही, गुरु काय सांगतील ते करणारा. मग हे असं झालं आणि ते म्हणाले की जो सांगितलेलं ऐकणं आणि हे बांधलं पाडणं करतो तो नक्की समाज चांगला सांभाळू शकेल. म्हणून त्यांनी लहानाला आपला उत्तराधिकारी केलेला आहे. पुढे देह सोडायच्या वेळेला हा जो शिष्य होता त्याला त्यांनी उत्तराधिकारी नेमलेला आहे. कारण त्याच्या एका गोष्टीवरून त्यांनी त्याची परीक्षा केलेली आहे की हा आपलंच नाही जगाचं सुद्धा सांभाळेल, जगाला व्यवस्थित. म्हणून तो पुढे उत्तराधिकारी झालेला आहे. पण त्यांच्या मुलांना काही ते मिळालेलं नाहीये, मुलंच राहिलेली आहेत. असो, तर हे जे आपल्याला गुरु नानकांचे एक एक ज्या गोष्टी आहेत, इतक्या गोष्टी म्हणजे सांगू तुम्हाला, ज्ञानपर गोष्टी आहेत त्यांच्या, सगळ्या आध्यात्मिक. आणि गुरु नानकांना बघा, शाळेमध्ये त्यांचं लक्ष लागत नव्हतं, तर त्यांना वडिलांनी सांगितलं, जा काहीतरी एक कल्याणकारी काम करून ये. आणि त्याला पैसे दिले आणि सांगितलं, बाजार करून ये आणि काहीतरी कल्याण होईल तुझं, काहीतरी सौदा आपला चांगला करून ये. त्यांनी ते पैसे घेतले आणि निघाले. पण जाताना बघितलं त्यांनी रस्त्यामध्ये, जंगलामध्ये 2-4 ब्राह्मण भुकेने व्याकुळ झालेले होते आणि ते जेवणाची वाट बघत होते. त्यांच्याकडे काही नव्हतं खायला. आणि त्यांनी यांना बघितलं, गुरु नानकांना आणि त्यांच्या मित्राला, कारण ते आपल्या दोघं मित्रांना बरोबर घेऊन गेले. आणि तिथे गेल्यावर त्यांना वाटलं की हे आपल्याला काहीतरी खायला देतील आता, त्या ब्राह्मणांना वाटलं. आणि त्यांनी यांनी पण गुरु नानकांनी त्यांना बघितल्यावर ओळखलं की हे भुकेने व्याकुळ झालेले आहेत, आता आपल्याला तर कल्याणकारी काम करायला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी आपल्या जवळचे 20 रुपये ब्राह्मणांना दिले आणि सांगितलं, तुम्ही प्रसाद जेवण करून घ्या या पैशामध्ये. ब्राह्मणांनी ते आणलं, खाल्लं, व्यवस्थित ते तृप्त झाले आणि हे तिथून निघून गेले. आता पैसे दिलेले वडिलांनी सगळे खर्च झाले, आता बाजार कसला करणार आणि सौदा कसला करणार. घरी गेल्यानंतर त्यांना वडिलांनी विचारलं, अरे तू काय काय करून आलास, आपला सौदा काय काय करून आलास. ते म्हणाले, सौदा पक्का केला, तुम्ही सांगितलं होतं काहीतरी कल्याणकारी कार्य कर, ते करून आलोय मी. ते म्हणाले, काय केलंस. म्हणाले, रस्त्यात ब्राह्मण 4-5 भुकेलेले होते, भुकेने व्याकुळ झालेले होते, त्यांना मी 20 रुपये देऊन टाकले, संपले पैसे. हा मोठा सौदा आहे, हेच तर कल्याणकारी काम मी करून आलोय आज. म्हणजे बघा, एखाद्याने वडिलांनी सांगितल्यावर 20 रुपयाचा बाजार करून आला असता, एखाद्याने 20 रुपये दिले पण 40 रुपये कमावून आला असता, म्हणजे असं साहित्य घेऊन आला असता. पण यांनी काय केलं, याने तसला काही विचार केला का, काही विचार केला नाही. त्यांनी सरळ देऊन टाकलं. म्हणाले, याच्यापेक्षा आणि दुसरं काय, दान महत्वाचं आहे आणि भुकेलेल्याला दान देणे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांच्या उपदेशामध्ये हा एक उपदेश महत्वाचा आहे की भुकेलेल्याला अन्न दिलं पाहिजे. आणि आपल्या कष्टाचा जो काही पैसा आहे तो प्रत्येक माणसाने गरजू व्यक्तीला
आणि देवासाठी खर्च केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय त्यांच्या उपदेशामध्ये. आणि दुसरं सांगितलंय की जगात देव एकच आहे. त्यांनी एका नदीमध्ये जेव्हा ते स्नान करायला गेले बोही नदीमध्ये, त्या स्नान करून आल्यावर बाहेर आल्यावर ते म्हणाले इथे कोणी मुस्लिम नाही, इथे कोणी हिंदू नाही, इथे कोणी ब्राह्मण नाही, इथे सगळे एकच आहेत आणि ते म्हणजे मानव आहेत. सगळे सगळे देवाचा अंश आहेत. या जगात एकच देव आहे आणि त्याचीच ही सगळी मुलं आहेत. जसं येशू ख्रिस्त म्हणायचे की स्वर्गस्थ पिता एकच आहे, त्यांनी आपल्या सगळ्यांना निर्माण केलेलं आहे. बघा तुम्ही जेवढे जेवढे सगळे मोठे संत झालेत त्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या देवांकडे जायला सांगितलेलं नाही. त्यांनी जगात एकच देव म्हणून सांगितलं. बघा साईबाबा काय सांगायचे, अल्लाह मालिक, सबका मालिक एक, एकच मालिक आहे सांगायचे. महाराज काय सांगायचे, एकच श्रेष्ठ आहे जगामध्ये, आत्मा चैतन्य, त्यालाच आनंद नाव आहेत. महाराज सांगायचे इथे या ठिकाणी जेवढे बसलेले आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये चैतन्य एकच आहे. म्हणजे सगळ्या संतांची शिकवण ही एकच होती. दुसरं ते म्हणतात की तुम्हाला जे पैसे मिळतात ते पैसे तुम्ही खिशात ठेवू शकता, खिशात ठेवायला पैसे तुम्हाला परवानगी आहे, पण हृदयात ठेवू नका. हृदयात का ठेवू नका? अहो हृदयामध्ये जर पैसा ठेवला तर बाकीचं काय ठेवता येईल आपल्याला? ऐकलेलं प्रवचन ठेवता येईल, दुसरं कोणाचं काय ऐकलेलं, आई वडिलांची आज्ञा आणि काय चांगली पुस्तकं वाचलेली, चांगली माणसं भेटलेली, हे काही ठेवता येईल का? जागा राहील का? सगळं हृदय आपलं पैशाने भरून जाईल. म्हणजे त्याच्यात जे साठवायला पाहिजे तेच साठवा, दुसरं काही त्याच्यात ठेवू नका. म्हणजे खिशात पैसे ठेवायला तुम्हाला परवानगी आहे, हृदयात ठेवू नका, म्हणजे मनामध्ये ठेवू नका. मनामध्ये ठेवला की तो आताच राहून जाईल आणि त्याला बाहेर काढायला अशा लोकांकडे जावं लागेल, अशा संतांकडे. ते जेव्हा सांगतील की नाशिवंत आहे, खोटा आहे, जाणार आहे, तू जाणार आहे, तुझा पैसा जाणार आहे, तेव्हा ते कळेल आपल्याला. तोपर्यंत कळेल का? म्हणून आपल्याला त्यावेळेला अशा वेळेला संतांची गरज पडते. म्हणून गुरु नानकांनी सुद्धा हाच बोध केलेला आहे सगळ्यांना. आणि ते म्हणाले स्त्रियांचा कधी अनादर करू नका. का स्त्रियांचा अनादर करू नका? कारण त्या सुद्धा, त्यांच्यामध्ये सुद्धा चैतन्य एकच आहे, जे पुरुषांमध्ये तेच त्यांच्यामध्ये आहेत. आणि स्त्रियांमुळेच आज मोठमोठे संत, मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठमोठे लोक जन्माला आलेले आहेत. आता परवा मी एक वाचलं की एक संत आहेत, त्यांचं मी तुम्हाला आता नाव नाही सांगत, त्यांनी असं लिहिलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं आपल्या प्रवचनात की स्त्रियांना प्रवचन करण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना शास्त्र सांगायचा अधिकार नाही, स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार नाही मंदिरामध्ये. तेव्हा दुसऱ्या संतांनी त्यांना एक असं चॅलेंज दिलेलं आहे. ते म्हणाले स्त्रिया जर वाईट असतील, कारण त्या अशुद्ध आहेत. अशुद्ध म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांना अडचण येते आणि त्या अडचणीमुळे त्यांना अशुद्ध समजलं जातं. पण ज्ञानाच्या दृष्टीने त्या संतांनी त्यांचं खंडन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की अशुद्ध स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेला शुद्ध कसा असू शकेल? म्हणजे तुम्ही सुद्धा अशुद्धच आहात. म्हणजे बोलणार अशुद्ध झाला ना, कारण स्त्रीच्या पोटातून जन्माला आले सगळे. आमच्या मठामध्ये एक साधू आला होता कोल्हापूरच्या, आणि आम्ही आरती झाली आणि आम्ही निघालो, तर त्यांनी मला विचारलं कि स्वामी जी है आश्रम में? म्हटलं है. तो मुझे दर्शन लेने का है. तर मी त्याला विचारलं तुम कहाँ से आए? तो मला बोलतो हरिद्वार से. ये आश्रम किसने बताया? रात्री 9 वाजता आला होता. तो मला म्हणाला हम लेडीज के साथ ज्यादा बात नहीं करते. मतलब क्यों? वो तो हम ज्यादा बात नहीं करते लेडीज के साथ. मतलब तुम बिना लेडीज के पैदा हुए क्या? क्या ऊपर से गिरे? ये पता तो तुम्हारी माँ लेडीज थी कि जेंट्स थी?
आज तर त्याला मी डायरेक्ट विचारून टाकलं, त्याला राग येऊ दे काय येऊ दे, त्याचा अज्ञान असेल तर सांगायला नको. स्पष्ट असं बोला. आणि मी त्याला असं सांगितलं, यहाँ के आपको जो दर्शन लेने का है वो स्वामी जी भी लेडीज है. असा केला. तो क्या दर्शन लेने का. म्हणजे बघा, नुसती परीक्षा केली मी त्याची, घेतली आणि चालायला. महाराजांना गंमत सांगितली गेल्यावर. महाराज म्हणे मग काय काय खोडलंच ना त्याला. खोडलं म्हटलं त्याला डायरेक्ट विचारलं कायचा फायदा व्हा म्हणून. महाराज म्हणे बरं केलं, गेला ना तो, चल जाऊ दे. म्हणजे जिथे संतांनी काय सांगितलंय तसं त्या संतांनी कसं म्हटलं होतं की स्त्रियांना शास्त्र सांगायचा अधिकार नाही, स्त्रियांना व्यासपीठावर बसायचा अधिकार नाही, पूजा करण्याचा अधिकार नाही. आणि ते संत काय सांगतात, सकळाची आहे येथे अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे. शूद्र असू दे, ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही म्हणता ना लहान थोर म्हणू कोणा अवघा ब्रह्मरूप जाणं. मग ब्रह्मरूपामध्ये स्त्री आल्या नाहीत का, फक्त पुरुष आलेत? सगळे आले. सगळे ब्रह्मरूप आहेत. त्याचीच लीला आहेत, त्यानेच निर्माण केलेलं आहे. अहो साध्या मुंगीपासून त्या डायनासोर पर्यंतच्या मोठ्या अजस्त्र प्राण्यांना एकानेच निर्माण केलेलं आहे. एकाचीच सत्ता, या संबंध जगावर एकाचीच सत्ता आहे. हे ज्याला कळलं तो असं मूर्खपणा करणार नाही, आणि ज्याला कळलं नाही तो त्याचा अज्ञान असं दाखवतो वेड्यासारखं. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं की स्त्रियांचा अनादर कधी करू नका. स्त्रियांना योग्य तो आदर द्यायला हवा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गुरु नानकांच्या उपदेशामध्ये आहे. आणि त्यांनी सांगितले की ओंकार सतनाम हा त्यांचा मूल मंत्र आहे. आजच्या दिवशी म्हणजे गुरु नानक जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून गुरुद्वारामध्ये जाऊन सगळे लाईनमध्ये एक प्रभात फेरी काढतात. आणि ही प्रभात फेरी वाहेगुरु 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 करत म्हणत काढतात. आणि आपल्या गुरूंचं ते पर्व जे आहे, गुरुपर्व म्हणतात याला. कारण गुरूंनी प्रकाश दाखवलेला आहे सगळ्यांना, म्हणून प्रकाश पर्व गुरुपर्व म्हटलं जातं आजच्या दिवसाला. म्हणून ते सांगतात की असे जे भक्त वाहेगुरु वाहेगुरु की त्यांच्या तोंडातच तो एकच नाम मंत्र आहे. गुरु श्रेष्ठ आहेत या जगामध्ये, जसं गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे तसंच. आणि मग संध्याकाळी त्यांचा तो लंगर चालवला जातो आणि त्यांना भोजनाचा प्रसाद फ्रीमध्ये दिला जातो. नुसता नाही, तुपाच्या याच्यामध्ये सगळं जेवण केलं जातं. तुम्ही अमृतसरला गेला तर तुम्हाला दिसेल तिथे 24 तास चालू असतं महाप्रसाद. कारण येणाऱ्या भक्ताला अन्नदान, आणि फ्रीमध्ये कोणी पैसे मागत नाही तिथे. म्हणजे ही जी गुरु नानकांची शिकवण आहे. आणि त्यांनी एकदा त्यांच्या वेळेला तिथे त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी देवाला ओळखण्यासाठी आणि देवाचं ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार त्यांना जेव्हा झाला तेव्हा त्यांनी सुद्धा भारत यात्रा केलेली आहे. आणि जे आपल्याला कळलेलं आहे ते इतरांना सांगण्यासाठी त्यांनी सुद्धा भारत यात्रा केलेली आहे गुरु नानकांनी. आणि असं जाता जाता त्यांना असं दिसलं की एक बाई मांडीवर तिच्या मुलं आणि ती रडते, जोर जोरात रडते ती बाई. तेव्हा त्यांना तिचा आवाज ऐकू आला रडण्याचा, आणि ते त्या बाईजवळ गेले. तेव्हा ते म्हणाले तू काय रडतेस. तर ती म्हणाली आतापर्यंत जेवढी मला मुलं झाली सगळी मेली, आणि आता जो मांडीवर आहे तो सुद्धा त्याप्रमाणे त्याच नियमाप्रमाणे जाणार आहे, म्हणून मी रडते. म्हणाली याचं नाव काय. तर ती म्हणाली याचं नाव मरजाना. मरजाना म्हणजे मरणारा एक दिवस, मरजाना नाव आहे त्याचं. तेव्हा ते म्हणाले नाही, याचं नाव आम्ही बदलतो, मरडाना म्हणतो. मरडाना मरडाना म्हणजे आज जिवंत राहील, त्याला मृत्यू येणार नाही. ते म्हणाले हा मुलगा आम्हाला देऊन टाक, म्हणजे जर मेल्यानंतर तुला शोक करायची गरज नाही. त्या बाईंनी लगेच त्या मुलाला द्यायला ती तयार झाली की आपल्या मांडीवर मरण्यापेक्षा संत मागतायत देऊया.
आणि त्यांनी दिला आणि त्याला मृत्यू तर आला नाहीच, पण तो स्वतः, त्याचं नाव होतं मर्दाना. आणि हा मर्दाना त्यांचा पहिला शिष्य आहे गुरु नानकांचा. आणि तो त्यांच्यापेक्षा मुस्लिम होता आणि वयाने मोठा होता. पण हा मर्दाना जिथे जिथे ते जातील तिथे तिथे त्यांच्या बरोबर होता. आणि त्यांचं लिखाण सुद्धा, ते लोकांना सांगण्याचं काम, गाण्याचं काम, ते सगळं मर्दाना करत होता. आणि जाता जाता पुढे त्या एका गावामध्ये ते गेले. तिथे त्यांना असं दिसलं की एक राजा होता त्या गावचा. आणि तो राजा काय करायचा, सगळ्या आपल्या शिष्यांकडून, म्हणजे गावातल्या प्रजेकडून, शिष्यांकडून नाही, प्रजेकडून पैसे उकळायचा आणि ते पैसे करून आपली तिजोरी वाढवायचा. ते गुरु नानकांच्या कानावर गेलं तेव्हा ते त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, राजाला आज भेटायचंच आहे आम्हाला. आणि राजाला ते भेटले तेव्हा राजा पण त्यांना भेटायला आला. त्याला पण वाटलं आपल्या राज्यामध्ये एक मोठे संत आलेले आहेत गुरु नानक, तेव्हा आपण पण त्यांचं दर्शन घेऊया. म्हणून राजा आला आणि राजाने पण त्यांचं दर्शन घेतलं. तेव्हा राजाला ते म्हणाले, राजा तू आमचं एक काम करायचं, करणार? त्यांनी सांगितलं हो. काय काम? एक दगड दिला त्याला आणि सांगितलं, हा दगड आहे ना, हा नीट सांभाळून ठेवायचा, कारण हा खूप मौल्यवान आहे, तुझ्याजवळच ठेवायचा. आणि म्हणाले, किती दिवस? हा कधी घेणार तुम्ही, परत कधी घेणार? तेव्हा ते म्हणाले, आपण मेल्यावर जिथे भेटू तिथे हा दगड तुम्हाला द्यायचा. तर राजाला आश्चर्य वाटलं, आपण मेल्यावर कुठे भेटू तिथे हा दगड द्यायचा? ते म्हणाले, असं कसं शक्य आहे? इथून काही न्यायला परवानगी नाही कोणाला, कोणी काही नेऊ शकत नाही इथून. म्हणाले, हे तुला जर माहिती आहे की इथून आपण काही नेऊ शकत नाही, तर लोकांवर तू जुलूम करून जो पैसा मिळवतोयस आता, तो घेऊन जाऊ शकणार का तू? त्या नानकांच्या त्या दगडाच्या उदाहरणावरून त्याला इतकी लाज वाटली की त्यांनी सरळ त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं की आतापासून मी अत्याचार करणार नाही आणि जो पैसा मी लोकांकडून गोळा करत होतो तो आता करणार नाही. म्हणजे गुरु नानकांनी काय त्याला थप्पड मारली नाही, काही शिक्षा केली नाही, पण असं काही त्याला शिकवलं की त्या शिकवणीमधून त्याला आपोआप धडा मिळाला आणि त्याच्यापासून राजा एकदम सुधारला. जो राजा प्रजेच्या कुठल्याही माणसाकडून सुधारलेला नव्हता त्याला सुधारण्याचं काम गुरु नानकांनी केलेलं आहे. गुरु नानकांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, तुझं शिक्षणात लक्ष लागत नाही, तुझं काय व्यापारात लक्ष लागत नाही, मग तू असं कर, आपल्या दुकानात तरी उभा राहा आणि काय गिराईक येतील ते काय मागतील त्यांना दे. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, इथे सुद्धा मी देवाचं नाव घेऊ शकतो काम करता करता. ते तिथे राहिले आणि एक जण गहू घ्यायला आला. तेव्हा त्यांनी काहीतरी सांगितलं, 5 किलो 10 किलो गहू द्या म्हणून. याने 1 किलो 2 3 4 5 6 11 12 13 हे झालं तरी ओतणं चालूच होतं. म्हणजे त्यांना 13 शब्द ऐकल्याबरोबर ज्ञान झालं की सब 13. आम्ही 13 आकडा किती वेळा ऐकलाय झालं आम्हाला, किती वेळा पाढे आम्ही शिकलो, मुलांना शिकवलं. कोणाकडूनही 13 आकड्याचं ज्ञान मी ऐकलेलं नाही, पण ते नानकांना झालेलं आहे. धान्य मोजताना 13 13 13 13 चालू, सगळ्यांना 13 13 13, म्हणजे सब 13, मेरा कुछ भी नाही. म्हणजे हे ज्याला कळलंय ना तो कशाला पाठी लागेल सांगा मला कुठल्या गोष्टींच्या. म्हणून गुरु नानकांचा जर आपण संबंध आयुष्य असं बघितलं तर गुरु नानकांनी अशी सगळी समाजासाठी कार्य केलेली आहेत. आणि त्यांनी सांगितलं की हिंदू असू दे, मुसलमान असू दे, ब्राह्मण असू दे, सगळे एकाच जातीचे आहेत, सगळे मानव आहेत आणि सगळ्यांच्यामध्ये शक्ती एकच आहे. आणि ती शक्ती म्हणजे चैतन्य, त्याला महाराज म्हणायचे आत्मा.
आत्मा म्हणजे महाराज म्हणायचे आत्महान. कुठे तुम्हाला व्याख्या मिळेल कुठल्या डायरीत? आत्मा म्हणजे आत्महान, म्हणजे जे काही आहे ते आत आहे, आणि आत आहे ते कसं आहे? महान आहे, गुप्त आहे, उदंड धन म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे गुरु नानकांची शिकवण, महाराजांची शिकवण वाचताना आपल्याला प्रत्येक वेळेला महाराजांची आठवण येते की सगळ्या संतांनी एकावरच भर दिलेला की चैतन्यावर. ते चैतन्यच सगळ्या ठिकाणी बसलेलं आहे. म्हणून चैतन्य आपल्या शरीरात सगळ्यांचे आहे म्हणून बरं आहे. ते चैतन्य जर निघून गेलं, जोपर्यंत आज चैतन्य असतं तोपर्यंत स्त्री शब्द लावला जातो. प्रत्येक माणसाच्या नावापुढे आडनावापुढे स्त्री लावलं जातं. पण चैतन्य गेलं की तो शब्द काढून टाकतात. तिथे स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. म्हणजे एका त्या चैतन्याला किती महत्व आहे बघा. म्हणून अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, अरे हे चैतन्य जिथे ओसंडून वाहत आहे तिथेच मी आहे असं समज. मग हे चैतन्य काय फक्त तुमच्या आमच्या ठिकाणीच आहे का? सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वांच्या ठिकाणी भरून उरलेलं आहे. आणि ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये असं कसं नखशिखांत भरलेलं आहे, पायापासून डोक्यापर्यंत. म्हणून आपल्याला पायाला खाली खडा टोचला तरी वरती कळ येते, कारण नखशिखांत ते चैतन्य भरलेलं आहे आपल्या शरीरामध्ये. या चैतन्याला सगळ्या संतांनी ओळखलं. म्हणून शिखांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, या गुरु ग्रंथ साहेबामध्ये 2533 वेळा रामाचं नाव आलेलं आहे. श्रीरामांचं नाव या ग्रंथामध्ये 2533 वेळा आलंय. आणि या अयोध्येला नानकाने एकदा भेट दिली होती. म्हणून जो श्रीरामाचं मंदिर बांधायचा की नाही, जो खटला चालू होता, त्याच्यामध्ये हा पुरावा दिला गेला की गुरु नानकांनी सुद्धा रामाचं नाव घेतलेलं 2533 वेळा. म्हणजे राम तेव्हा पण होते. म्हणून बघा तुम्हाला त्यांना हे जे गुरु नानकांचं ते एकच ते सांगतात की एक ओंकार सतनाम हा त्यांचा मूल मंत्र आहे, की ओंकारापासूनच हेच सत्यनाम आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर सगळ्यांनी त्याला ओळखलंच पाहिजे, तोपर्यंत त्याचा उद्धार होणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. की जन्माला आल्यानंतर तुम्ही जसं संसार करता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करता, तसंच इथे पण त्याला आधी तुम्हाला ओळखण्याचं तुमचं पहिलं कर्तव्य ते आहे. म्हणून या कर्तव्याची जाणीव आपल्याला नाही आहे. ती आपल्याला संत करून देतात की आपलं खरं कर्तव्य काय. नरदेहाचं उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. सर्वोत्तमाला ओळखता आलं पाहिजे. सर्वोत्तम म्हणजे काय? सर्वात उत्तम काय आहे? महाराजांनी एकदा एका बाईला विचारलं, सगळ्यात श्रेष्ठ काय? ती घालून आली होती नथ आणि त्याच्यात बसवलेलं होतं डायमंड. ती बोलली नथ, आणि तिच्या जवळ होती ना, ती जोरात बोलली नथ. तर महाराज म्हणाले नथ कसं काय? म्हणाले ही डायमंड आहे सगळे, आणि एक एक डायमंडची, खऱ्या डायमंडची किंमत तुम्हाला माहिती आहे. माझ्याजवळ नाही, मला माहीत नाही. तर एकेका डायमंडची सेंटवरून काय काय असतं ना रे, असं काहीतरी मोजली जाते. तर तिला महाराज म्हणाले नाक श्रेष्ठ का नथ श्रेष्ठ? ती बोलली नथ. म्हणाले नाक नसेल तर काय कानात घालशील? नाही म्हणाले नाक श्रेष्ठ. मग नाक श्रेष्ठ ना, मग मेलेल्या माणसाच्या नाकावर घालशील? म्हणाले नाही. का नाही घालणार? तिथं नाक आहे ना. नाही, ती घातली तरी काढून घेतात म्हणाले. का काढून घेतात? चैतन्य गेलं म्हणून काढून घेतात. त्या चैतन्यापेक्षा नथ भारी वाटते. मग त्यावेळेला सांगा मला,
तुम्ही जर बारीक नीट अभ्यास केला ना तर तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी आपोआप समजेल. जगाकडे नीट बघायचं आणि ऐकायचं, डोळे उघडे ठेवून सगळं बघायचं, तर सगळं ज्ञान होतं आपल्याला. असं करता 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 संबंध गुरु नानकांबद्दल सांगायचं तेवढं भरपूर आहे. आज आपल्याला त्यांनी लवकर सोडायला सांगितलेलं आहे, कारण इथे काहीतरी उद्या लग्न आहे, म्हणून ते म्हणाले आज तुमचा कार्यक्रम लवकर संपवा जरा. तर आता 8:30ला कार्यक्रम आम्ही संपवणार आमचा. तर असं करता करता गुरु नानकांनी संबंध आयुष्यभर प्रत्येकाला एक ओंकार सतनामची ओळख करून दिलेली आहे. आणि त्याला कसं आपलं करायचं, त्याच्यावर कसं प्रेम करायचं, त्या ईश्वरावर कसं प्रेम करायचं, हे सगळं त्यांनी शिकवलेलं आहे सगळ्या जगाला. आणि शेवटी त्यांना कळलं की आता देह सोडायची वेळ येते, तेव्हा त्यांनी त्यांचा लिहान नावाचा जो शिष्य होता, त्या शिष्याला त्यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमलं. कारण तो सगळ्या गोष्टी ऐकणारा होता, काय सांगतील ते अन्य ऐकणारा होता. या नाव शिष्य. तर तुम्हाला काय समजतंय, तुम्ही काय सांगताय असे म्हणणारे पण शिष्य आहेत. तुम्हाला काय कळतंय, हे असं नाही, हे असं आहे. मग ते गुरुच्या परीक्षेत पास होतील का? महाराज म्हणायचे, मी जरी गाढवाला घोडा म्हटलं तरी तुम्ही म्हणायचं घोडाच आहे, गाढव नाहीये. मी पूर्वेला पश्चिम म्हटलं तर तुम्ही पण पश्चिमच म्हणायचं, पूर्व म्हणायचं नाही. या नाव विश्वास. म्हणून श्री गुरूंच्या ठाई ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होई त्यांचा म्हटलेलं आहे. त्यांचा दासाचा दास व्हायला सांगितलेलं आहे. पण आताचे शिष्य गुरुंना शिकवतात, जे कोणी काय त्यांना बोध करतील त्यांनाच ते शिकवतात. तुम्हाला काय माहिती हे असं आहे, काय कपाळ शिकवणार त्यांना? असो. तर त्यांनी त्या शिष्याला उत्तराधिकारी म्हणून नेमलंय आणि त्याचं नाव त्यांनी बदललं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं अंगद. अंगद नाव ठेवलं त्याचं. अंगद म्हणजे स्वतःचा. आता हा हात माझा म्हणतो ना मी, हा माझा स्वतःचा आहे. तुम्ही म्हणू शकाल का माझ्या हाताला माझा हात आहे म्हणून? नाही, हे माझ्या शरीराचं अंग आहे, ते माझं आहे. तसं त्यांनी सांगितलं, माझा स्वतःचा, माझं अंग. म्हणजे मी आणि अंगद एकच आहे. सांगताना काय सांगितलं, अंगदचा अर्थ असा आहे. आणि त्या अंगदाला त्यांनी तिथे बसवलं आणि कर्तारपूरमध्ये त्यांनी आपला देह सोडलेला आहे. हे कर्तारपूर जे आहे, त्या कर्तारपूरला आता बाबा, डेरा बाबा म्हणून ओळखलं जातं, पवित्र स्थान म्हणून, ज्या ठिकाणी गुरु नानकांनी देह सोडलेला आहे. आज सगळे लोक जाऊन तिथे पाया पडतात. आणि असं जे हे गुरु नानकांची सगळी शिकवण आपण बघितली, तर आपण बघा तुम्ही आता गुरु नानकांचं आपण बघतो, गौतम बुद्धाचं बघतो, गौतम बुद्धाची पौर्णिमा आपण करतो, महावीर जयंती, सगळ्या संतांचे आपण पुण्यतिथी, वाढदिवस मोठ्या मोठ्या संतांचे केले जातात. तर हे सगळं त्यांचं ऐकल्यावर आपण विचार करायला नको का? हे गुरु नानकांचं ऐकताना एवढं डोकं सुन्न होतं, काय जेवण जात नाही, भूक लागत नाही, काही नाही. वाचावंसच वाटतं. कारण ते तुम्हाला कुठलंही साधन करायला सांगत नाही, हे करा, ते करा, हे सोडा, ते सोडा, काहीच सांगत नाहीत. ते म्हणतात तुमच्या जवळच्या देवाला ओळखा. हे विश्व कोणी निर्माण केलं आणि तुम्हाला कोणी निर्माण केलं त्याला ओळखा आणि त्याला आपलासा करा. नुसता ओळखाने ओळखतात तर सगळे, तुम्ही आम्ही सगळे ओळखतो, पण आपलासा करा, त्याच्याशी अनुसंधान. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होताच गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एक होता आलं पाहिजे तुम्हाला. आणि हे ऐक्य ज्या वेळेला तुम्हाला करता येईल गुरूंशी, गुरूंच्या विचारांशी, त्या वेळेला कुठे आपल्याला एक धागा सापडलाय असं समजायचं. अजून धाग्याचं बंडल लांब आहे, धागा सापडलाय, झलक मिळाली आपल्याला, आणि त्या धाग्यावर आपण असं पुढे 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 सरकू शकतो. पण रोज आपल्याला असा नित्य असा अभ्यास करता आला पाहिजे, चांगलं वाचता आलं पाहिजे, कोण येईल त्याला चांगलं सांगता आलं पाहिजे. आता आमच्याकडे हे सेवा करायला येतात मुली,
तर ते आमचं खाणं तसंच राहून जातं आणि गोष्टी महाराजांच्या यांच्या संतांच्या त्यांच्या असा वेळ जातो ना, आई समोर ठेवलं खायला म्हणजे त्याच्यावरची तर भूक उडून जाते आपली आणि हेच ऐकावं असं वाटतं. म्हणून त्याने आता म्हटलं ना काहीतरी गाणं, तहान भूक गेली म्हणून म्हटलं ना. आता काहीतरी अभंग बोललं ना ताई, त्या तहान भूक गेली म्हणून. आता तुम्हाला भूक लागली आहे का? पण जेवण केलंय? मला तर नाही, मी व्यवस्थित फुल चार्ज आहे, रात्रभर ऐकवू शकते तुम्हाला, कारण मी नानकांचं पूर्ण पुस्तक वाचलं. भरपूर नानकांची कथा आहेत, भरपूर उदाहरणं आहेत, आणि ते जर वाचले तर पूर्ण जेवण फुल झाल्यासारखं होतं. म्हणजे जे म्हणतात ना की तहान गेली भूक गेली, त्याची प्रचिती यायला लागते आपल्याला, आणि तो एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो की जो आनंद दुसऱ्या कशाशी तुलना करता येत नाही त्या आनंदाची. त्याच्या पुढे बाकीचे आनंद कप्पात. पण तो आनंद सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, आणि तो आनंद दुसरा तिसरा कपड्याचा दागिन्याचा नसून तो आनंद डायरेक्ट आत्म्याचा आहे. आपला आतला आनंद आपल्याला बाहेर येतो. चांगला ऐकल्यानंतर आतला आत्मा पण खुश होतो आपला. म्हणून त्याला तेच खाद्य द्यायला पाहिजे आणि आपण तेच ऐकायला पाहिजे, तेच वाचायला पाहिजे. म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना शक्ती सामर्थ्य आणि आनंद स्वामी देऊ देत हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुणा सिद्धरामेश महाराज, राजा सद्गुणा श्री व्यवसाय महाराज, राजा